ताई तुम्ही कुठले आहेत? निलंग्याचे. इथं किती वाजता आलतो? आम्ही इथे 3:30 वाजता. पहाटे 3:30 वाजता. मग नेमकं काय झालं मला सांगा तुमच्यासोबत. पोरगीला उलटी येऊलेली आहे म्हणून उलटीला उतरवलो. तुम्ही गाडी थांबवली? हा, गाडी थांबवतो. हा, बाकी पोरगी ही थांबवलीला उलटी झाली म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, गाडी थांबवली. हा उलटी झाल्या म्हणून थांबवलो गाडी. थांबवल्या पोरीला मध्ये घेतलो. बर. घाटीतल्या इथल्या गाडीची चावी घेऊन लगेच बंदूक लावून बसा मध्ये पैसे काढा म्हणले. बापरे. पैसे काढा. पैसे सुद्धा दिलो आम्ही. बर. पैसे सुद्धा दिलो. पुन्हा ते दोघं इकडे आले, दोघं आम्हाला वडून बाहेर काढलेत. वळून तुमच्या हाताला धरून? पायाला धरून वडून काढले त्यांच्या. हाऊ बंदूक पण नकली आहे बर. आणि चाकू हा तुम्हाला चाकू कुठं मारला? हे बघा इथं मित्रांनो ह्या माता भगिनीला आपल्या चाकू मारलेला आहे चोराने. बघा डोक्यात. हो का इथं बघा. अरे बापरे. आमच्या लागलेलं आहे. गावाला तर असं लागलं. तुम्हाला कुठे नरडायला झालं बघू? नरड्याला काही पूर्ण इकडे इकडे वर वर कर मला. काही हा मित्रांनो हे बघा, हे महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित आहेत का? ही तुळजापूरच्या आसपास येणाऱ्या नागरिकांनी, भाविक भक्तांनी ह्या ठिकाणी काळजी घ्यावी. इथं तुळजाभवानीचे आपले पुजारी आहेत जीवनराजे अमृतराव, ह्यांच्या सुद्धा भाविकांसोबत झाल्या असते. कुठे आहेत भाविक? भाविक पोलीस स्टेशन मध्ये दिले एफआयआर करायला का? एफआयआर दिलेले म्हणजे तुमची एक घटना झाली, ह्यांची एक घटना झाली आणि अजून कोणाची? तुमची एक. आणि सेम घटना झालेले हा. पहाटे 3 झालेले. बरं. चंद्रलोक हॉटेलच्या समोर झाले. तिथं चंद्रलोक हॉटेल समोर समोर झालेले आणि त्यांच्या लहान बाळाला उलटी आली म्हणून त्यांनी गाडी थांबवली. ते पुन्हा हे 4-5 जण त्यांच्यावर सुद्धा हल्ला मग केला. आता ही जी भाविक भक्त येणार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांनी सुरक्षितसाठी रात्री येऊ नका, रात्री येऊ नका. दिवसा या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे. हा. स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. आणि भाविक भक्तांना सोडा. तुळजापूरच्या नागरिकांना आपला दादू जाधव सगळ्यांना त्यांच्या सुद्धा गाडीत घुसले होते. अगदी बरोबर आहे. म्हणजे इथल्या पुजारी सुद्धा ह्या ठिकाणी मित्रांनो माता भगिनी सुरक्षित नाहीत. तुम्ही कुठले? निलंग्याचेच का? एकच एका गाडीत होतो. मग तुम्हाला काय म्हणले का तिथून? मला सांगा, ते जे कोण होते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, तर त्यांचं वर्णन काय होतं? वर्णन काय? खलास करता, सोनं द्या, पैसे द्या, बरं. नाहीतर तुम्हाला जागेवर खलास करता, तुमचं लिकरू खलास करता, बापरे. नाहीतर तुमच्या बायाच्या नळडे कापता. आणि माझ्या नळड्यावर हो का इथं डायरेक्ट सुरी इथं लावलेली. मला काय लागलं नाही. हा. इथं सुरी लावलेली कायमस्वरूपी माझ्याकडनं. बंदुकीत पूर्ण आमच्या बहिणीवाचं सोनं घेतल्याशिवाय मला चावी दिले नाहीत. गाडीत किंवा चावी. किती तोळे सोनं गेलं तुमचं? 3 तोळे सोनं गेलं.